मित्रांनो, कसे तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमच्या भावाच्या मराठी युट्यूब चॅनलवर. आणि पावसाला सुरुवात झाली. अचानक पाऊस पडतो, अचानक. सगळं खरं नाही सगळं खोटं, चावीच नाही आणली. याला बोलतात डोकेलिटी. चावी घरातच आणि आम्ही दोघं पण आलोय इकडे चालत. चला चावी आणून घेऊ. पाऊस बेकार जोरात आलाय आता. आवाज येते. सुरुवात झाली. भागो. अरे इकडे गेली. चला थोड्या वेळात भेटूया. आता अलिबागला जायला निघालोय. आपल्या बाप्पाची थोडीशी सजावटीचं सामान घ्यायचं आहे आणि कॅमेरा बराच शेक होत असेल, मला माहिती आहे. ऍडजस्ट करा थोडंसं. आणि पावसाचा पण आवाज बराच येत असेल कारण पावसाला थोडासा ताप येतो. मागासून पाऊस नव्हता पडत, आता आम्ही निघलोय ना तर ते पडलंय. आणि हे बघा, हा हे एक छोटस मॉडिफिकेशन आपण केलंय इकडे पण आणि इकडे पण. आणि हे गिफ्ट आलेलं आहे. गिफ्ट आलंय हे मला. हा मला सगळं गिफ्ट येतं, सगळं जे पाहिजे ते सगळं गिफ्ट येतं. चलो आपण तो थोडा भीग गया आहे. भेटूया थोड्या वेळात डायरेक्ट पुढे गेल्यानंतर. माझी आहे ना अजिबात आता गाडी पळवायची इच्छा नाही होत आहे. का तर गाडी कालच वॉश केली म्हणून अजिबात पळवायची इच्छा नाही होत आहे. भले हिच्या आईला किती पण पाऊस पडला तरी चालेल. एवढ्या काय गाड्या आहेत, भरपूर गाड्या आहेत. आज पाऊस मला वाटतं सगळीकडेच आहे. आता अलिबागला पोहोचेन म्हणजे खंडाळ्याला पोहोचेन. आता पाऊस कंटिन्यू पडतोयच. कंटिन्यू पाऊस आहेच. काय करे, मी बाहेर निघलो की हा पाऊस आलाच म्हणून समजायचं. तर काल दिवसभर कुठे नाही, तर काल पाऊस नव्हता. आज बाहेर चाललोय तर आज पाऊस आहे. आणि कालच रात्री गाडी धुतलंय. काय बोले अभि. हा पावसाचा पण माझ्यावरच जीव आहे ना. सांगते बाहेर कुठे जाऊच नको. हा तो बोलतोय घरी राहा, पण आमचे पाय घरात टिकणार आहेत का? अलिबागच्या मार्केटमध्ये आलोय आणि इथूनच आपल्याला याच शॉपमधून आपल्याला सामान घ्यायचंय थोडंसं. आणि दादाचा जो बाप्पा आहे सिकंदरचा, त्याच्यासाठी बघायचंय काय भेटतंय का ते. कारण त्यांनी पण सजवायचं काम थोडंसं दिलंय आमच्यावरच. त्यात तो जास्त नाही सजवायचा कारण शंकरच अवतार आहे ना तो, त्याच्यामुळे त्याला फक्त ते याची वाघाची कातडी पाहिजे फक्त. त्या टाईपमध्ये काय कापड भेटते का बघूया. आणि आपल्याला तर थोडंसं सामान घ्यायचंय तिथून. ते घेतले की डायरेक्ट थोडंसं बीचवर जाऊ आणि नंतर मग तिथून घरचा रस्ता, कारण आपल्याला बाप्पाची अजून सजावट करायची आहे. चला आज आपला खिसा रिकामा झालाय. आपला नाही खिसा झालाय. आणि आता जाऊया. बरीच खरेदी झाली. पिचकारी उडवू नका म्हणजे झालं. कापड घ्यायचं होतं, कापड घेतलं आणि सगळं झालंय. आता मलाच जायला नाही रस्ता भेटत आहे. घेऊन मी चालू आणि मलाच जायला रस्ता नाही भेटत आहे. हा ना, मलाच जायला रस्ता नाही भेटत आहे. भेंडी किती भारी शॉप आहे. इथली तर खरेदी झाली सगळी. आणि आता विचार चाललाय की बीचवर जायचा. काहीतरी थोडंफार बघूया. आज काही पण करून आज केस कापायला पहिले जाईन. हा आणि पार्सल डिलिव्हर करायचंय. तुम्हाला पत्ता नाही दाखवणार, नाही तर मग घरी पोचलात मग. चला पहिले पार्सल डिलिव्हर मारू, नंतर मग बीचवर जाऊ. थोडासा दिसतंय का पाणी बघा, पाणी आहे ना. हा पोस्टाचं पण आपलं काम झालं. जे पार्सल पाठवायचं होतं ते पाठवलंय, स्पीड पोस्ट केलाय. आणि आता इथून बीचवर जाऊ कारण आता खायची इच्छा आहे काहीतरी. बघूया काय खायला भेटते नाही काय नाही ते. चला येलो भैया जी हो गया. खुशी मनाव अभी. बीचवर जायचा प्रोग्राम होता पण कॅन्सल झाला.
आणि ते कर आकारतात ना, तो लगेच उठून आला होता गाडी दिसल्या आम्ही कशाला देणार आहोत, आम्ही तर लोकल आहोत ना. आणि त्याच्या अलीकडूनच गाडी आम्ही टर्न मारली. आता वर्सोली बीचला जाऊ, 2-3 फोटोज क्लिक करू. आल्यासारख्याला काहीतरी पाहिजे ना आठवण, की आलो होतो बाई याच टायमाला आणि सीट बेल्टचा आवाज वाजला. चला भेटू आता डायरेक्ट बीचवर. गर्दी किती होती नेहमी, आणि आज बघा पाऊस आहे तर. आणि काय मोर्चा आहे काय आज, असं वाटत नाहीये मोर्चा वगैरे आहे म्हणून. माहित नाही काय नाही काय नाही, ते काहीच नाहीये. विनाकारांच्या गाड्या रस्त्यावर लावून ठेवल्यात. वर्सोली बीचला आलो होतो आणि पाऊस जबरदस्त लागलाय. जबरदस्त म्हणजे आहे थोडाफार. आणि ही बोट बघ किती जवळ आली बघ, आणि भिजतोय थोडासा. शिप बघा किती जवळ आलाय, भरपूर जवळ आली म्हणजे आणली ते. आणि आपली आणि हा बीच वर्सोली बीच. टाइम टू लिव्ह दिस प्लेस. जायची इच्छा तर नाही होत इथं असं अशा ठिकाणी आल्यानंतर, पण क्या ही करे, कुछ कर भी तो नाही सकते. नाईलाज आहे, जावं तर लागतच. अलिबागमधून बाहेर निघालोय. खायला थांबणार होतो पण नाहीत कुठे थांबलोय. आता डायरेक्ट घरी. चला भेटूया थोड्या वेळात. 15 मिनिटात घरी पोहोचेन. तर चला व्हिडिओला इथंच थांबूया. व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तेव्हा पण बाय बाय.